गिरीश महाजन बोलतात, जाऊयात थेट. तर सरकारने या ठिकाणी आज ठरवलेलं आहे. हे अंतर जवळपास 22 किलोमीटरचं आहे. 21,000 कोटी रुपये या सेतूसाठी खर्च झालेले आहे. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेतूमुळे जवळपास 2-2.5 तास अंतर म्हणजे वेळ ही प्रवाशांची त्या ठिकाणी वाचणार आहे, वाहनधारकांची वाचणार आहे. पेट्रोलच्या खर्चामध्ये जवळपास 4-5 पटचा खर्च म्हणजे इथे 1.25 लिटर त्या ठिकाणी पेट्रोल लागेल. तर आपण इकडच्या बाजूने आपण नेहमीच्या रस्त्याने गेलो होतो ते जवळपास 7 लिटर पेट्रोल लागेल म्हणजे जवळजवळ 5 लिटर पेट्रोलची सेव्हिंग यामुळे होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा वेळ 2-2 तास 2.5 तास आपण ज्या मार्गावर लागणार आहेत त्याला आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये या सेतूच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे. आणि आज अतिशय माफक दरामध्ये म्हणजे 250 रुपयामध्ये येताना असेल तर 1.5 पट म्हणजे 125 रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत. मासिक पाससाठी वेगळी योजना त्या ठिकाणी आहे. आणि अतिशय आनंदाचा विषय हा आहे, अतिशय महत्त्वाचा विषय. आणि आता 12 तारखेला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सेतूचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहेत. आता ते दर ठरलेले आहेत. मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये डिटेल प्रेस नोट अजून आलेली नाही. पण जे लहान वाहनं आहेत त्याचे दर वेगळे आहेत, त्याचे दर ठरलेले आहेत. ते माझ्याकडे आता या ठिकाणी नाही आहेत. पण छोटी वाहनं जी आहेत, ज्या गाड्या जाणार आहेत आपल्या कार थोडी छोट्या, त्यांच्यासाठीच हा दर या ठिकाणी आहे. आणि म्हणून वेळेचं बचत ही सर्वात महत्त्वाची आहे. कारण इकडनं गेलं तर 2.5 तास कधी कधी 3-3 तास आपल्याला लागायचे. पण आता इथून निघालो की आपण 20 मिनिटामध्ये फार पडतं, 15 मिनिट पण फार झालं तर 20 मिनिटामध्ये आपण तिकडे जाऊन पोहोचणार आहोत. आणि म्हणून खूप मोठी मुंबईकरांसाठी ही एक देणच म्हणावी लागेल. अतिशय महत्त्वाचा विषय आज हा मार्गी लागतोय. 12 जानेवारीनंतर हा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे का? 12 जानेवारीला याचं उद्घाटन होईल आणि हा सर्वांसाठी खुला होणार आहे. 2005 पूर्वी जे शासकीय जाहिरातीद्वारे रुजू झालेले शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आदित्य ठाकरेंनी याच्यावर टीका केली होती की टोल माफी करावी आणि टोल माफी करून दाखवावी सरकारने. 21,000 कोटी रुपये याला खर्च लागलेला आहे. मोठं दायित्व पण या संदर्भामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की अतिशय नगण्य म्हणजे 250 रुपये म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी आता आपण 1,000-1,500 रुपये वाचवतो आहोत, मग ते फ्यूलमध्ये असेल, वेळेची तर किंमतच केली जाणार नाही. कारण 2.5 तास आणि 15 मिनिट यामध्ये वेळेची किंमतच केली जाणार नाही. आता विरोधक म्हणून आपण काही बोलायचं, काही सांगायचं, आता हे त्याचं कामच आहे. परंतु मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि आपणच कालपासून दाखवतो ना 500 रुपये 350 रुपये, पण शासनाने त्यातही कमी करून आता 250 रुपये या संदर्भामध्ये दर निश्चित केलेला आहे. आणि मला वाटतं हा अतिशय माफक आहे की ज्यामुळे मोठी वेळ वाचणार आहे आणि इंधनातही मोठी बचत होईल. आणि त्यापेक्षा जास्त मी म्हटलं की पर्यावरण म्हणजे 2.5 तास गाडी ज्यावेळेला चालते आहे रस्त्याने त्यावेळेला आणि 15 मिनिटात गाडी पोहोचते, तर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर आहे, त्याचं प्रदूषण होणार आहे, नॉईज पोल्युशन होणार आहे. आणि म्हणून हा विषय सर्व दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरा जुनी पेन्शन योजनेचा निर्णय झालेला आहे. किती कर्मचाऱ्यांचा फायदा होईल, काय नेमक्याचे? नाही, जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये नागपूरला ज्यावेळेला मोर्चा आलेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सविस्तर बैठक त्या बाबतीमध्ये घेतलेली होती. आणि त्यावेळीच आम्ही त्यांना शब्द दिलेला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाने. मी त्या मिटिंगला हजर होतो की लवकरच म्हणजे त्याच्याकडून आम्ही 2 महिन्याची मुदत त्यांनी आम्हाला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या ठिकाणी करावा. आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार योग्य तो निर्णय घेईल. सरसकट न करता केवळ 2005 पूर्वी जे जॉईन झालेले आहेत त्यांचा लाभ केवळ 4,500 ते 5,000 नोकरदार आहेत त्यांना. मला वाटतं त्यांच्या मागण्या आमच्या समोर आहेत. त्या संदर्भामध्ये आमची समिती त्या ठिकाणी काम करते आहे, आमचे अधिकारी सगळे काम करत आहेत. आणि म्हणून त्या दिवशी पण मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला होता. देवेंद्रजी होते, अजितदादाही त्या ठिकाणी होते. आणि मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे
ते निश्चित त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. बाकी आता टेक्निकली मला 4,000 लोकांना मिळणार आहे का 5 हे मला या संदर्भाने माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्याच्या ज्या मागण्या आहेत त्यांना योग्य न्याय दिला जाईल. सर, मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी नवीन पूल पुन्हा एकदा तयार झालेला आहे, पण या आधी मुंबईवर जो एकंदरीत सगळ्या लाईटी लावण्यात आल्या होत्या त्याच्या 600 कोटींचा घोटाळा किंवा अपर्यास वापर करण्यात आलेला अशी माहिती ते समोर आली. आता बघा, विरोधकांचं काम असा आरोप करणं आहेत. मुंबई इतकी स्वच्छ झालेली आहे, सुंदर झालेली आहे, हरित झालेली आहे, म्हणजे खरं आपण कुठल्याही दिशेने कुठल्याही रस्त्याने जा, मुख्य मार्गाने जा, आपण बघतायत. पण आता ते काम झालं तर मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा आरोप करणं तर विरोधकांचं काम आहे. आपल्या काळामध्ये आपण इतक्या वर्षात काही केलं नाही. BMC मध्ये आपण इतके वर्ष त्या ठिकाणी राज्य करतात, आपण त्या ठिकाणी महापौर होतात, आपला पक्ष एक हाती सत्तेवर होता, त्यावेळेला आपण काय केलं? आपण काही केलेलं नाही. आणि आज आम्ही करतो आहोत. सगळे लोक मुंबईचं नाव घेत आहेत. इतकी हिरवीगार मुंबई झालेली आहे, इतकं डिव्हायडरमध्ये आम्ही चांगली झाडे लावतोय, पददिवे लावतोय, सुशोभित करतो. G20च्या माध्यमातून त्या ठिकाणी किती मोठी कामं या ठिकाणी झालीत. आता कामं झाली, लोक आमचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत, तर विरोधकांच्या पोटामध्ये तो गोळा येणारच आहे. आणि म्हणून हे सगळे आरोप चाललेले आहेत, पण हे सर्व बिनबुडाचे आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. काय नेमका निर्णय आहे? नाही, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि या दिवसामध्ये ते भाव कमी होत असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मागच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे की 5 रुपये लिटर त्याचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं की मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना या बाबतीत मिळालेला आहे. भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे, असं बघताय? नाही, आयकर विभागाच्या नोटिसा सगळ्यांना देत असतात. त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एकट्यांना आली अशातला विषय कुठे नाही आहे. मला वाटतं की त्रुट्या असतील, काही आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल, त्यामुळे ती नोटीस आलेली असतील, त्यावर ते क्लिअरिफिकेशन देतील. जम्बो कोविड घोटाळा प्रकरणाचा दुसरा गुन्हा आज ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. ईडी देखील याचा तपास करत आहे. आर्थिक गुन्ह्याच्या ठिकाणी हा वर्ग झालेला आहे. कसं पाहता, दहिसर आणि मुलुंड या ठिकाणी जे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते त्यात 37 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पोलीस तर अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्यावेळेला लोक बिचारे मृत्यूशी झुंजत होते, कोविड सारख्या महामारीने लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. म्हणजे डेड बॉडी रॅप करण्यामध्ये गुंडाळ्याच्या बॅगमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा, ऑक्सिजनमध्ये घोटाळा, जे एस्टिमेट घेतले त्याच्यामध्ये घोटाळा, डॉक्टर नेमले त्याच्यामध्ये, कर्मचारी नेमले त्याच्यामध्ये घोटाळा. आणि म्हणून मला वाटतं सगळ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये घोटाळा आहे. आज उद्धवजी काही सांगत असले, किती बोलत असले तरी मला वाटतं हे सगळं उघड झालेलं आहे. त्याचं बिंग आता फुटलेलं आहे आणि म्हणून अधिकारी त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तपास करता आहेत. मग ईडी